नमस्कार. आजकाल एक शब्द सतत आपल्या कानावर पडतोय, बरोबर? AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मोबाईल बघा, YouTube बघा किंवा अगदी WhatsAppवर सुद्धा सगळीकडे AIचीच चर्चा सुरू आहे. पण मग हा प्रश्न पडतोच की हे AI म्हणजे नक्की आहे तरी काय आणि ते आपल्यासाठी काय करू शकतं? तर आज आपण हेच सगळं अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया आणि बघूया AI म्हणजे काय. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे सोप्या शब्दात एखाद्या मशीनला किंवा कॉम्प्युटरला माणसासारखं विचार करायला शिकवणं. म्हणजे बघा, ही एक अशी टेक्नॉलॉजी आहे जी मशीनला अक्षरशः हुशार बनवते. एक AI असलेला कॉम्प्युटर 3 खूप महत्त्वाच्या गोष्टी करू शकतो. तो स्वतः शिकू शकतो, म्हणजे अनुभवातून नवीन गोष्टी शिकत राहतो. तो माहितीच्या आधारावर स्वतःचे निर्णय घेऊ शकतो. आणि सगळ्यात भारी म्हणजे तो अवघडातल्या अवघड समस्या पण सोडवू शकतो. साधं उदाहरण घ्या. आपण गुगलवर काहीतरी सर्च करतो आणि आपल्याला क्षणात बरोबर उत्तर मिळतं. हे AIमुळेच तर शक्य होतं. आता गंमत अशी आहे की AI काही भविष्यातली गोष्ट राहिलेली नाहीये. खरं तर आपल्या न कळत आपण सगळेच जण रोजच्या आयुष्यात AI वापरत असतो. विश्वास बसत नाहीये? चला काही उदाहरणं बघूया. आपला मोबाईल फोन तो फक्त आपल्या चेहऱ्याने अनलॉक होतो, बरोबर? तर त्यामागे AIचं डोकं असतं. ते आपला चेहरा ओळखतं आणि आपला फोन सुरक्षित ठेवतं. किंवा YouTube. आपण एक व्हिडिओ बघितला की लगेच आपल्या आवडीचे दुसरे व्हिडिओ समोर येतात. आपल्याला पुढे काय बघायला आवडेल हे ओळखणारं दुसरं तिसरं कोणी नसून AIच आहे. बाहेर कुठे जायचं असेल तर आपण गुगल मॅप्स लावतो. रस्त्यावरचा सगळा ट्रॅफिक बघून आपल्याला सगळ्यात फास्ट रस्ता दाखवण्याचं काम सुद्धा AIच करतं. आपला किती वेळ वाचतो त्यामुळे? आणि सिरी किंवा अलेक्सासारखे व्हॉइस असिस्टंट्स ते आपलं बोलणं कसं काय समजून घेतात आणि आपली कामे करतात. तर या सगळ्यांवरून एक गोष्ट तर स्पष्ट आहे की AI आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. आज जगात अनेक कंपन्या AI टेक्नॉलॉजीवर काम करत आहेत, पण काही कंपन्या आहेत ज्या ह्या शर्यतीत खूप पुढे आहेत. चला, आता अशाच टॉप 5 कंपन्यांबद्दल जाणून घेऊया ज्या या AI क्रांतीला दिशा देत आहेत. या यादीतलं पहिलं आणि सगळ्यात चर्चेत असलेलं नाव म्हणजे OpenAI. हो, हीच ती कंपनी ज्यांनी ChatGPT बनवलं आहे. ChatGPT म्हणजे काय तर आपल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देतं, आपल्यासाठी काही लिहून देऊ शकतं आणि अगदी कोडिंगमध्ये सुद्धा मदत करतं. आज जगभरात करोडो लोक ChatGPT वापरत आहेत. दुसरी कंपनी आहे गुगल. गुगलचा जेमिनी नावाचा AI मॉडेल आज जगातल्या सगळ्यात शक्तिशाली मॉडेल्सपैकी एक मानला जातो. आपण जे गुगल सर्च, ट्रान्सलेशन, मॅप्स किंवा YouTube वापरतो, या सगळ्यांच्या मागे गुगलचं AI काम करतं. आणि त्यांच्याकडे जो प्रचंड डेटा आहे, त्यामुळे त्यांची AI सिस्टम खूपच अचूक बनते. तिसऱ्या नंबरवर आहे मायक्रोसॉफ्ट. आता जसं गुगल आपल्या रोजच्या वापरातील ॲप्समध्ये AI आणतंय, तसंच मायक्रोसॉफ्ट आपल्या ऑफिसच्या कामात AI आणून एक मोठी क्रांती घडवत आहे. मायक्रोसॉफ्ट को-पायलट आणि वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंटसारख्या ॲप्लिकेशन्समध्ये AI आल्यामुळे आपलं ऑफिसमधलं काम खूपच सोपं आणि वेगवान झालं आहे. चौथी कंपनी आहे मेटा. हो, फेसबुक आणि इंस्टाग्रामची मूळ कंपनी. मेटा आपल्या सोशल मीडियावर आपल्याला कोणती पोस्ट दिसेल हे ठरवण्यासाठी, फोटोंमधील चेहरे ओळखण्यासाठी आणि चॅटबॉट्ससाठी AIचा मोठ्या प्रमाणावर वापर करते. आणि पाचवी कंपनी आहे NVIDIA. ही कंपनी म्हणजे या सगळ्या AI क्रांतीच्या पडद्यामागचा खरा खेळाडू आहे. NVIDIA शक्तिशाली GPU चिप्स बनवते. या चिप्स म्हणजे AIचं इंजिनच आहेत. या मोठ्या मोठ्या AI मॉडेल्सना ट्रेन करण्यासाठी ह्या चिप्स खूप गरजेचे असतात. खरं सांगायचं तर आज जगातल्या बहुतेक AI सिस्टम्स NVIDIAच्याच हार्डवेअरवर चालतात. ठीक आहे, आतापर्यंत आपण पाहिलं की AI आज काय करतंय, पण खरा प्रश्न आहे की भविष्यात काय? तज्ज्ञांच्या मते पुढच्या फक्त 10 वर्षांत AI आपल्या जगात खूप मोठे आणि आश्चर्यकारक बदल घडवणार आहे. विचार करा, आपल्याला सगळीकडे ऑटोमेशन, स्मार्ट रोबोट्स, आरोग्य सेवेत मदत करणारे AI आणि रस्त्यावर विनाचालक धावणाऱ्या गाड्या यांसारख्या गोष्टी अगदी सहज बघायला मिळतील. यामुळे आपली काम करण्याची क्षमता प्रचंड वाढणार आहे. आणि एवढंच नाही, काही रिपोर्ट्सनुसार AI टेक्नॉलॉजीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत ट्रिलियन्स ऑफ डॉलर्सची वाढ होऊ शकते. हा आकडा इतका मोठा आहे की यावरून आपल्याला AIचं महत्त्व नक्कीच कळू शकतं. तर मग या सगळ्या चर्चेमधून आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची शिकण्यासारखी गोष्ट कोणती? ती ही आहे की AI फक्त एक टेक्नॉलॉजी नाही, तर एक खूप मोठी संधी आहे. आजच्या काळात AI समजून घेणं आणि ते वापरायला शिकणं खूप महत्त्वाचं झालं आहे. कारण भविष्य त्यांचंच असणार आहे जे या टेक्नॉलॉजीला आपलंसं करतील.
जे लोक AI वापरतील ते इतरांपेक्षा नक्कीच जास्त यशस्वी होतील. म्हणूनच आज स्वतःला हा एक प्रश्न नक्की विचारा. या बदलत्या जगासाठी, या AIच्या नव्या युगासाठी आपण तयार आहोत का?